आपला पाण्याचा प्रश्न आंबेगाव आणि जुन्नरचा तयार झाला। दिलीपराव त्याबद्दल जास्त बोलले नाही, परंतु ते पाणी उद्याच्याला धरणं कुकडीची 5 माझ्या जुन्नर तालुक्यात जमीन जुमला घर दार सगळं काही गेलं, ते जुन्नर तालुक्याचं गेलं, डोड धरणामध्ये गेलं, चास कमळ खेडमध्ये गेलं, बामासखेड खेडमध्ये गेलं। आणि ते पाणी देत असताना ज्यांच्या उशाशी पाणी आहे त्यांना जर पाणी मिळणार नसेल, मलाही कळतं, मी पण सरकारमध्ये टेल पासून हेड पर्यंत हेड पासून टेल पर्यंत पाणी मिळालं पाहिजे, परंतु जर ह्यांचं पाणीच कुणी काढून घ्यायला लागलं तर आमदारांनी काय बघत बसायचं? त्याच्याकरता यांची बटणं दाबली, यांची बटणं म्हणजे घड्याळाचं बटन। हे अशा पद्धतीचं राजकारण। मित्रांनो, ते पाणी देखील तुम्हाला दिलेलं तुमचं पाणी हे टिकवण्याच्या करता अतुलनी तो निर्णय घेतला। आंबेगावकरांचं पाणी टिकवण्याच्या करता दिलीपरावांनी निर्णय घेतला। खालच्याही तालुक्यांना काही आपण उपाशी ठेवलं नाही। राजकारणात गैरसमजुतीतून काही हेतू पुरस्कार आरोप त्या ठिकाणी केले जातात। माझ्यावर पण 70,000 कोटीचा आरोप केला। तोपर्यंत त्या डिपार्टमेंटने पैसे खर्च केले होते महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून 45,000 कोटी। हे 60 ला निर्मिती झाल्यापासून 45,000 कोटी आणि माझ्यावर आरोप घाला 70,000 कोटी। मी आता बरेच जण माझ्या ओळखीचे आहेत, मी म्हणलं का रे? म्हणले नाही, तुम्ही लयच जोरात चालला होता, म्हणलं आता यांना कुठेतरी अडवायचं म्हणून मोठा आरोप करायचा ठरवलं। अशा पद्धतीनं कुणाची तरी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। डिंबा बोगदा त्याही बद्दल बरंच वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण झालं, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे झाले, प्रत्येक जण आपापल्या परीनं मागणी करत असतो। जरूर माझ्या नगर जिल्ह्यातल्या कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा किंवा माझ्या पुणे जिल्ह्यातली जुन्नर, आंबेगाव, शिरूर ह्या सगळ्या भागाला पाणी मिळालं पाहिजे। ज्यावेळेस एखादं धरण होतं त्यावेळेस धरणाचं नियोजन करून पाण्याचं नियोजन होत असतं आणि त्याच्यामुळं हे करत असताना कुठंतरी कुणाच्या तरी प्रेशर खाली कुणाच्या तरी तोंडात घातलेला घास काढायचा आणि दुसऱ्याला द्यायचा। आता काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये बोगदा काढायचा, जरूर ओव्हरफ्लोच्या पाण्याच्या संदर्भातला बोगदा काढला पाहिजे। त्याच्यामध्ये पाणी न्यायचं असेल त्यांना पाणी द्या, परंतु ते पाणी देत असताना जिथं धरणं आहेत त्यांनाही उपाशी ठेवता कामा नये। त्याच्यामध्ये हा अन्याय माझ्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यावर होऊ नये।